हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 18 ऑगस्ट 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल असतात न्यूजपेपरला ते आपण व्यवस्थितरित्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग 18 ऑगस्टचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पहिली न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेली न्यूज पाहाव्यास मिळते आपल्याला. ना आपले जे डिप्लोमॅट्स होते राजदूतावासामध्ये, आपल्या दूतावासामध्ये जे डिप्लोमॅट्स होते त्यांना सुखरूप भारतामध्ये परत आणलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे काय तर तालिबानचं राज्य आता तिथं प्रस्थापित झालेलं आहे, आपण असं 100% म्हणू शकतोय. आणि ते तालिबानी जे होते ते 20 वर्षांपूर्वी सुद्धा राज्य तिथं करत होते, परंतु ज्यावेळेस ते राज्य करत होते ना त्यावेळेस महिलांना अजिबात पुरुषांप्रमाणे दर्जा दिला जात नव्हता. त्यांना घराच्या बाहेर दिलं जात नव्हतं. जर घराच्या बाहेर पडायचं असेल तर तुमच्याबरोबर तुमच्या घरातला एक पुरुष असायला पाहिजे. अशा प्रकारच्या नियम आणि अटी तिथं होत्या, जेणेकरून अशा अटी होत्या की त्यामध्ये महिला स्वतःचा विकास करू शकत नव्हती. महिला स्वतःहून पुढे येऊन कोणतं काम करू शकत नव्हते. तिला प्रत्येक वेळेस पुरुषाचा सपोर्ट घ्यावा लागत होता, तरच तिला काहीतरी करता येत होतं. ते पण एका मर्यादेत राहून, जी मर्यादा तालिबाननं घालून दिलेली आहे. परंतु यावेळेस 20 वर्षानंतर जेव्हा ते पुन्हा सत्तेवर आलेले आहेत शस्त्रबळाच्या जोरावरती, तेव्हा ते महिलांना इथून पुढं पुरुषांप्रमाणे किंमत दिली जाईल, पुरुषांप्रमाणे हॉनर केलं जाईल त्यांना. अशा प्रकारची भाषा त्याच तालिबानकडून बोलली जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याचबरोबर त्यांनी हे सांगितले की महिलांना सुद्धा त्यांच्या प्रगतीची संधी दिली जाईल, त्याचबरोबर महिलांना सुद्धा बरोबरीची वागणूक दिली जाईल, परंतु इस्लामिक लॉ कन्सिडर करून, म्हणजे इस्लामिक लॉमध्ये जे काही नियम दिलेले आहेत ते कन्सिडर करूनच ती वागणूक दिली जाईल, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळे आता इथून पुढची तालिबानची जी नीती आहे ती कशा पद्धतीनं असणार आहे हे सुद्धा बघण्यासारखं असेल, असं आपण याच्या अंतर्गत म्हणू शकतो. आता बऱ्यापैकी नागरिक अफगाणिस्तान सोडू इच्छित आहे. त्याला कारण हेच आहे की 20 वर्षांपूर्वी ह्यांनी जे जुलूम नागरिकांवरती केला आहे, जे अन्याय नागरिकांवरती केला आहे, ते नागरिक आणखी विसरलेले नाही आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा तालिबान अफगाणिस्तानमध्ये येणार आहे, म्हणून ते अफगाणिस्तान लवकरात लवकर कसं आपल्याला सोडता येईल याच्याच विचारात असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात, याच पळापळीत असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. कालसुद्धा आपण बघितलं की होतं की लोक विमानाबरोबर काय पळत होते, विमानावरती चढून बसलेले होते लोक. म्हणजे त्यांची एक डेस्पिरेशन त्यांचं दिसत होतं की काही पण करून आम्हाला अफगाणिस्तान सोडायचं. आता अफगाणिस्तानमध्ये राहण्यालायक वातावरण नाही आहे. परंतु नवीन जी नीती तालिबानकडून येते, नवीन जी वक्तव्य तालिबानकडून येत आहेत ना, त्याच्यावरून असं दिसतंय की येणाऱ्या पुढच्या काळात तालिबान त्यांचं जे काही नियम पहिले होते ते थोडं बहुत त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करताना आपल्याला पाहाव्यास मिळतंय. त्याचबरोबर मग आता इंडियन दूतावासातील जे ऑफिशियल्स आपले आहेत, डिप्लोमॅट्स आहेत एम्बसीतले आपल्या, ते वापस आलेले आहेत. परंतु भविष्यात जर तालिबानची नीती चांगली राहिली तर आपले सुद्धा एम्बसी पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये एस्टॅब्लिश होईल, अशी कुठंतरी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ते सांगणारी खरं तरी न्यूज आहे. मग याच्यातून आपल्याला अफगाणिस्तानचं इंडियापासूनचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे हे लोकेशन बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आत्तापर्यंत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. याची 2 हे की पॉईंट या न्यूजच्या माध्यमातून आपण घेऊ शकतोय. मग त्याच्यातला पहिला जो की पॉईंट आहे अफगाणिस्तानचं लोकेशन, ते आत्ताच आपण इंटरनेटच्या माध्यमातून बघून ठेवूयात. हे आपण अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतोय कशा पद्धतीनं आहे ते. आणि इंडियापासून जर याचं लोकेशन बघायचं झालं ना, तर इंडियापासून लोकेशन बघण्यासाठी झूम आउट त्याला खरं तर करणं गरजेचं आहे. तर आपण इंडियापासूनचं त्याचं खरं लोकेशन बघू शकतोय. हे आपण इंडियापासूनचं लोकेशन अफगाणिस्तानचं बघू शकतो कशा पद्धतीने. इथं आपला इंडिया आपल्याला पाहाव्यास मिळतं आणि इथून इकडं गेलं तर इथं आपल्याला अफगाणिस्तानचं लोकेशन पाहाव्यास मिळतं. आणि बाकी मग अफगाणिस्तानच्या शेजारील शेजारील देशांचा जर विचार करायचा झाला तर ते सुद्धा आपण या मॅपच्या आधारे बघू शकतो. शेजारील महत्त्वाचे ठिकाणं कोणकोणते आहेत. इथं आपल्याला अफगाणिस्तान पाहाव्यास मिळतोय, इंडियापासून या दिशेला असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. त्याच्या शेजारील देश कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये
इंडिया आहे, पाकिस्तान आहे, हा चायनाचा एरिया इकडे पाहाव्यास मिळते, इकडं ताजिकिस्तान आहे, इकडं उझबेकिस्तान पाहाव्यास मिळते, त्यानंतर इकडं तुर्कमेनिस्तान आहे, इकडं किर्गिस्तान पाहाव्यास मिळते, इकडे इराण पाहाव्यास मिळते. हे जे आहेत ते अफगाणिस्तानच्या शेजारील राज्य असलेले आपल्याला शेजारील देश असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. त्याचबरोबर इतर टॉपोग्राफीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये इकडं पर्शियन गुल्फ आहे, हा कॅस्पियन सी आहे, हा जो एरिया आहे तो कॅस्पियन सीचा एरिया असलेला पाहाव्यास मिळतो. इकडं ब्लॅक सीचा एरिया आहे, हा इकडं मेडिटरेनियन सी आपल्याला पाहाव्यास मिळतोय. इकडं रेड सी पाहाव्यास मिळते, तो गुल्फ ऑफ ॲडन आहे, इकडं गुल्फ ऑफ ओमान आहे, आणि हा जो आहे तो अरेबियन सी आपल्याला पाहाव्यास मिळतो. अफगाणिस्तानच्या लोकेशन बरोबर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. त्यामुळं हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यामुळं हे सुद्धा आपल्याला आता अफगाणिस्तानच्या मॅपमुळं समजून घेता आलं. पुढची न्यूज आहे ती सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड असलेली न्यूज पाहाव्यास मिळते, आणि विशेष करून सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटला नोटीस इश्यू केलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की स्नूपिंग चार्जेस म्हणजे स्पायवेअरच्या यूज विरोधात स्पायवेअर विषयी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांकडून दाखल केली गेली होती, आणि त्याच्यामध्ये इंडिपेंडंट इन्क्वायरी व्हावी, स्वतंत्ररित्या त्याची चौकशी व्हावी, असं त्या पिटिशनमध्ये मागणी केली गेली होती. स्पायवेअरचा उपयोग होतोय का, पेगासस विषयी याच्यामध्ये विशेष करून बोलले गेले, आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगितलं आहे की अनेक सिटिझन्सचे मोबाईल हॅक झालेले आहेत, फोन हॅक झालेले आहेत, ह्या केसेस येत आहेत, त्यामुळं त्याच्यामध्ये इन्क्वायरी करायला पाहिजे. परंतु याचा अर्थ असा पण नाही आहे की आम्ही अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला रिव्हील करायला भाग पडतोय की ती इन्फॉर्मेशन अशी असेल की ती आपल्या नॅशनल सिक्युरिटीला कॉम्प्रोमाइज करायला लावेल, असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. म्हणजेच सुप्रीम कोर्टाला सांगायचं आहे की अशी जर इन्फॉर्मेशन तुम्हाला रिव्हील करायला लागत असेल की ज्यामुळं आपल्या नॅशनल सिक्युरिटीला कॉम्प्रोमाइज करावं लागत असेल तर ती रिव्हील करण्याची गरज नाही, असं सुद्धा इनडिरेक्टली त्या स्टेटमेंटचा अर्थ आपण काढू शकतोय. मग याच्यामध्ये विशेष करून पेगासस स्पायवेअर विषयी बोललं गेलं. मग त्या पेगासस विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्यामुळं त्याच्यावरती मी बनवलेलं जे लेक्चर आहे ऑलरेडी बनवून ठेवले सेपरेट लेक्चर, त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली आहे मी. ते लेक्चर टोटल बघून घ्या, म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसरा की पॉईंट आपण काय काढू शकतो तर पेगासस स्पायवेअर जो बनवला आहे तो NSO ग्रुप नावाच्या कंपनीनं बनवला आहे, आणि ही जी कंपनी आहे ते इस्रायल बेस्ड कंपनी आहे. त्यामुळे इस्रायलचं सुद्धा लोकेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इस्रायल इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे ते सुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे. मग आता आपण इस्रायलचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवूयात. या मॅपमध्ये आपण इस्रायलचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतो. इथं इंडिया आहे, आणि या साईडला आपण गेलो तर इथं आपल्याला इस्रायल पाहाव्यास मिळतो, आणि हा जो एरिया आहे तो टोटल इस्रायलचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि ही लोकेशन आहे इंडियापासून इस्रायलचं कशा पद्धतीने आहे ते. बाकी शेजारील कंट्रींचा विचार केला तर त्याच्यामध्ये जॉर्डन आहे, त्याच्यामध्ये लेबनॉन आहे, त्याच्यामध्ये सिरिया आहे, इकडे इराक असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो, आणि हा जो एरिया आहे तो इजिप्तचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय इस्रायलच्या. समजते तुम्हाला. आणि बाकी टॉपोग्राफी जर बघायची झाली तर इस्रायलची बाकी टॉपोग्राफी इकडं मेडिटरेनियन सी, जसं किंवा मागाच आपण ज्यावेळेस अफगाणिस्तानचं लोकेशन बघत होतो त्यावेळेस आपण हे बघून ठेवलेलं आहे. इथं ब्लॅक सी आपल्याला पाहाव्यास मिळतोय, आणि इकडं रेड सी असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतोय. हे सुद्धा आपल्याला तेवढंच माहिती असणं गरजेचं आहे. हे इस्रायलचं लोकेशन आपण मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे वॅक्सिन्स रिलेटेड. आपण एका दिवसात 88 लाखापेक्षा जास्त वॅक्सिन देऊ शकलेलं आहे. म्हणजे वॅक्सिन देण्यामध्ये एक नवीन हाय इंडियानं प्रस्थापित केलेला पाहाव्यास मिळतं, आपल्या देशानं प्रस्थापित केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. पुढची न्यूज जी आहे ती हॉकीला पुढच्या 10 वर्षासाठी ओडिसा गव्हर्नमेंट स्पॉन्सर करताना पाहाव्यास मिळणार आहे, ओडिसा स्टेट स्पॉन्सर करताना पाहाव्यास मिळणार आहे हे सुद्धा. आणि त्याचबरोबर हॉकी टीमला प्रत्येकी 10 लाख रुपये हे मदत गव्हर्नमेंटनं अवॉर्ड स्वरूपात दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि जे सपोर्टर आहेत हॉकी टीमसाठी सपोर्ट करणारी जी लोक आहेत, मग त्याच्यामध्ये कोच असतील किंवा इतर प्रशिक्षक असतील, त्याचे रिलेटेड सर्व कोणी असेल त्यांना 5 लाख रुपयाची मदत केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे आता इंडिया जो आहे तो हॉकीला
आणखी मजबूत करण्याच्या दिशेनं पावलं उचलत असताना आपल्याला पाहावयास मिळतं आणि ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. पुढची न्यूज आहे ती सिटी न्यूज आहे, दिल्ली सिटीतली न्यूज आहे, लोकल न्यूज आहे, परंतु त्याच्यामध्ये मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तो आहे जिनॉम सिक्वेन्सिंगचा. जिनॉम सिक्वेन्सिंगची लॅब स्थापन झालेली दिल्लीमध्ये आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामध्ये जे सॅम्पल्स येत होते ना त्याच्यामध्ये खूप घट झालेली आपल्याला पाहावयास मिळते आणि ती घट जी आहे ती जवळजवळ 93% आसपास असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग जिनॉम सिक्वेन्सिंगसाठी जर सॅम्पल्स कमी येत असतील तर याचा अर्थ आहे तर पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा तिथला कमी झालेला आहे, त्यामुळे तर सॅम्पल कमी येत आहेत. मग त्याच्यामध्ये आकडेवारी काय सांगितले, मार्चमध्ये 1126 सॅम्पल्स आले होते, एप्रिलमध्ये 1887 सॅम्पल्स आले होते, मेमध्ये 655 आले होते आणि जूनमध्ये बघितलं तर ते फक्त 132 सॅम्पल आलेले आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. मग अगोदरच्या मंथशी कंपॅरिझन केलं तर या मध्ये खूप घट झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते जून मंथमध्ये. समजते, ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. हे आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाही, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे जिनॉम सिक्वेन्सिंग काय आहे. मग जिनॉम सिक्वेन्सिंग हे कोविड-19चे जे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत ना ते जिनॉम सिक्वेन्सिंगमध्ये मुळं आपल्याला आयडेंटिफाय व्हायला मदत होते. मग तुमचा डेल्टा व्हेरियंट आहे, कप्पा व्हेरियंट आहे किंवा कुठला अल्फा व्हेरियंट आहे, वेगवेगळे व्हेरियंट जे आपण शोधून काढलेले आहेत ना त्याला कारणीभूत काय आहे, ते कशामुळे आपल्याला शक्य झालं आहे, तर ते या जिनॉम सिक्वेन्सिंगमुळं शक्य झालं आहे. आणि जिनॉम सिक्वेन्सिंग हे कसली मेथड आहे, तर जीन्सचा अभ्यास करण्याची मेथड आहे. म्हणजे जनुकीय संरचना जी आपल्या बॉडीमधली असते त्याचा अभ्यास करण्याचं कार्य जिनॉम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून होत असतं. आणि त्यामुळं खरं तर वेगवेगळ्या रोगांचे ज्या स्टेजेस असतात ते आपल्याला समजण्यासाठी मदत होतं, ते सुद्धा तेवढंच आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे यातला पहिला की पॉईंट काय आहे, तर जिनॉम सिक्वेन्सिंगशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन टोटल आपल्याला असणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आजचा आपला. आणि दुसरा काय, तर कोविड-19मध्ये कोविड-19चे जे व्हेरियंट्स आहेत ना ते समजण्यासाठी जिनॉम सिक्वेन्सिंगचा वापर केला जातो. मग याच माध्यमातून आपल्याला काय दुसरा की पॉईंट बघू शकतो आपण, तर कोविड-19चे व्हेरियंट किती आहेत आणि कोणकोणते जगामध्ये व्हेरियंट कोविड-19चे आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मग आता कोविड-19चे व्हेरियंट कोणकोणते आहेत ते आपण एकदा बघून घेऊयात. या स्लाइडमध्ये आपण बघू शकतोय की वेगवेगळे व्हेरियंट जगामध्ये जेवढे आहेत त्याचे लिनिएज आणि व्हेरियंटची नावं दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. WHO जे लेबल्स दिलेत ते आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामध्ये पहिला आहे अल्फा, त्याचं लिनिएज आहे B.1.1.7 हे त्याचं लिनिएज आहे. पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये सप्टेंबर 2020 सापडलेला पाहाव्यास मिळाला होता आपल्याला. त्यानंतर दुसरा आहे बेटा, त्याचं लिनिएज आहे 1.351, साऊथ आफ्रिका मे 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर गॅमा आहे, त्याचं P.1 लिनिएज आहे, ब्राझील नोव्हेंबर 2020 सापडला होता. त्यानंतर डेल्टा आहे, डेल्टा B.617.2 इंडियामध्ये ऑक्टोबर 2020 सापडला होता. आता इंडियामधलं म्हटलं तर इंडियामध्ये 3 प्रकारचे व्हेरियंट आपल्याला सापडतात. त्याच्यामध्ये लिनेजनुसार जर विचार केला तर B.1.617.1 हा पहिला आहे. दुसरा जर आपण बघितला तर दुसऱ्यामध्ये B.1.617.2 आहे आणि तिसरा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये B.1.617.3 असे 3 व्हेरियंट इंडियामध्ये विशेष करून सापडताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग त्याच्यामध्ये डेल्टा कुणाला नाव दिलं आहे तर 0.2 जो आहे त्याला डेल्टा नाव दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि पुढचा एक कप्पा नावाचा व्हेरियंट इंडियामध्ये सापडणार आहे, तो इंडियामध्ये ऑक्टोबर 2020 सापडला होता. त्याचं लिनेज आहे B.1.617.1 म्हणजे हा जो 0.1 आहे त्याला नाव काय दिलं आहे तर त्याला नाव दिले कप्पा व्हेरियंट हे नाव दिले. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. आणि तिसरा जो आहे 0.3 त्याला कोणत्याही प्रकारचं नाव दिलं गेलं नाही, त्याचं जे लिनिएज आहे B.1.617.3 हेच त्याचं नाव असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. हे 3 प्रकारचे व्हेरियंट इंडियामध्ये सापडतात हे सुद्धा आपल्याला तितकंच माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं याच्यावरती
व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. डायरेक्ट प्रीला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इंडियामध्ये खालीलपैकी कोणते व्हेरियंट आढळतात आणि ऑप्शन्स दिले जातील, त्यातला तुम्हाला करेक्ट किंवा इनकरेक्ट दोन्हीपैकी काही चूज करायला सांगतील. त्यामुळे तुम्हाला टोटल याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामुळे एवढं डिटेलमध्ये सांगायचा मी प्रयत्न करतोय. त्यानंतर पुढचे काही व्हेरियंट दिलेले आहेत, त्याच्यामध्ये इप्सिलॉन आहे, B.1.4 to 7, B.1.4 to 9 हे त्याचं लिनेज आहे. USA म्हणजे मार्च 2020मध्ये सापडला होता. त्यानंतर झेटा आहे B.2 ब्राझीलमध्ये एप्रिल 2020मध्ये सापडला होता. त्यानंतर एटा आहे B.1.5 to 5 मल्टिपल कंट्रीजमध्ये सापडला होता. हा एका कोणत्याही कंट्रीमध्ये आपल्याला म्हणता येत नाही की सापडला आहे म्हणून. त्यानंतर थेटा आहे P.3 त्याचं फिलिपाईन्समध्ये जानेवारी 2021मध्ये सापडला होता. त्यानंतर आयोटा आहे B.1.5 to 6 USA मध्ये नोव्हेंबर 2020मध्ये सापडला होता. त्यानंतर लांबडा आहे C.37 पेरोमध्ये ऑगस्ट 2020मध्ये पहिल्यांदा सापडला होता. एवढे सर्व जे व्हेरियंटची नावं तुम्हाला सांगितले कोविड-19चे हे सर्व व्हेरियंट आहेत आणि एवढे सर्व व्हेरियंट जे आहेत ते जगामध्ये वेगवेगळ्या कंट्रीमध्ये सापडलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्याच्यामध्ये इंडियाची काय पोझिशन आहे, इंडियामध्ये कोणकोणते व्हेरियंट सापडतात हे सुद्धा तुम्हाला विथ लिनेज मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे फायनान्स मिनिस्टर मिस निर्मला सीतारामन यांच्याशी रिलेटेड आणि त्यांनी हे जाहीर केलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ऑइलवरचे जे टॅक्सेस आहेत ते आत्ता तुर्तास तरी कमी केले जाणार नाहीत. उलट त्यांनी हे सांगितले की प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटनं हे टॅक्सेस त्या स्टेटपुरतं त्यांनी कमी करायला पाहिजे आणि ते स्टेट गव्हर्नमेंट वेगवेगळे करू शकतात असं सुद्धा फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. विरोधी पक्षाकडून वारंवार आपल्याला पाहाव्यास मिळतं की ह्याची सुद्धा मागणी केली जाते की ऑइलच्या प्राईस खूप वाढलेल्या आहेत, त्याचं टॅक्सेस कमी करायला पाहिजे, प्राईस तुम्ही कोणत्याही प्रकारे कमी करायला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षाकडून सुद्धा होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. नाही ऑइलच्या प्राइसेस जर बघितल्या, तेलाच्या किमती जर आपण बघितल्या, पेट्रोल घ्या डिझेल घ्या, त्याच्या किमती जर तुम्ही बघितल्या तर त्या खूप वाढलेल्या पाहाव्यास मिळत आहेत. खूप महाग पेट्रोल डिझेल झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे सुद्धा गव्हर्नमेंटला अनेक सामाजिक क्षेत्रातून विरोध सहन करायला लागतोय. त्याच्यावरती फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांच्याकडून काहीतरी सवलत मिळेल अशी आशा होती, परंतु ती आशा आता संपुष्टात आलेली पाहाव्यास मिळते. निर्मला सीतारामन यांनी क्लिअर केलं की आत्ता तुर्तास तरी कोणत्याही प्रकारे टॅक्स कमी केला जाणार नाही. जर करायचं असेल तर प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट ते करू शकतं असं सुद्धा त्यांनी एक मार्ग सांगितलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. पुढची न्यूज आहे अफगाणिस्तानशी रिलेटेड आणि त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी हे सांगितलं आहे की जी मायनॉरिटी आहे अफगाणिस्तानमधले, मग त्या मायनॉरिटीमध्ये सिख असतील किंवा हिंदू असतील, या मायनॉरिटींना जर इंडियामध्ये येऊन राहायचं असेल तर त्यांना आपण मदत करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी एका मीटिंगमध्ये काढलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ते खरं तर सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. नंतर मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमधून लोक बाहेर पडत आहेत. तालिबानला घाबरून किंवा तालिबानचे शासन कशा पद्धतीचं असेल भविष्यामध्ये याची शाश्वतता नाही आहे, अन्यायकारक शासन असेल अशा मनस्थितीतून लोक अफगाणिस्तानमधून बाहेर पडत आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलेलं आपल्याला आपण पाहू शकतोय. पुढची न्यूज आहे ती सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये विशेष करून सुप्रीम कोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मागणी केली होती, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगितलं होतं सुमोटोमध्ये की ज्युडिशरी असेल किंवा कोर्ट्स असेल वेगवेगळे, त्याची सुरक्षितता डेव्हलप करण्यासाठी, त्याची सुरक्षितता सिक्युअर करण्यासाठी, वाढवण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनं योजना करायला पाहिजे, वेगळी फोर्स बनवायला पाहिजे. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टाला आता सांगितलं की ही जबाबदारी प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटची आहे आणि ती स्टेट गव्हर्नमेंटच चांगल्या पद्धतीनं पेलू शकतं. अशा प्रकारचं रिस्पॉन्स सेंट्रल गव्हर्नमेंटकडून सुप्रीम कोर्टाला मिळालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतोय. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज आहे ती आसामशी रिलेटेड असलेली आपल्याला न्यूज पाहाव्यास मिळते आणि आसाम गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलेलं आहे की गुरखा जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीला फॉरेनरसारखं ट्रीट केलं जाऊ नये आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंट कायम तत्पर राहील अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा इनडिरेक्टली गव्हर्नमेंटकडून देण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून इथं कशाबद्दल बोलले गेले तर फॉरेनर्स ॲक्ट 1946 आहे ना, गुरखांवरती बऱ्याच वेळा फॉरेनर्स ॲक्ट 1946च्या अंतर्गत कारवाई चालवली जायची. म्हणजेच काय केलं जाईल तर हा ॲक्ट बनवला गेले फॉरेनर लोकांसाठी.
फॉरेनर कोण असेल त्याच्यावरती जर कारवाई करायची असेल तर या ॲक्टच्या अंतर्गत कारवाई होत असते. परंतु गुरखा जे आहे ते तिथले स्थानिक आहेत, तरीसुद्धा त्यांच्यावरती 1946चा जो फॉरेनर ॲक्ट आहे त्याच्या माध्यमातून कारवाई अनेक वेळा चालवली गेली. त्यामुळे या ॲक्टचा उपयोग फक्त फॉरेनरसाठीच केला जावा, गुरखांसाठी नव्हे, असं आसाम गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. पहिलं की पॉईंट काय तर गुरखांबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. गुरखा रेजिमेंटसुद्धा आपल्या फोर्समध्ये वेगळी असते. त्यामुळे गुरखा कम्युनिटीचं खूप महत्त्व आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळे गुरखा कम्युनिटीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट काय तर इथं दिलेला ॲक्ट जो फॉरेनर ॲक्ट 1946 आहे तो ॲक्ट, त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत, तो कधी ॲक्ट आला आहे वगैरे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आणि पुढचा जो होय पिक्चर इथं आपण बघू शकतो ना, ते सुद्धा आसाममधलंच आहे. विशेष करून पोबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमधलं हे पिक्चर असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे पोबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचं लोकेशनसुद्धा कुठं आहे हे बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आसामचं लोकेशन कुठं आहे, आसामचं लोकेशनसुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. मग आता आपण आसामचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करूया की नेमकं आसामचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपवरती कुठं आहे ते. इथं मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतोय की आसामचं लोकेशन, आणि त्यामध्ये विशेष करून इथं आपल्याला ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे आणि त्या ब्रह्मपुत्रा रिव्हरच्या काठावरतीच पोबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी वसलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून ही सँक्च्युरी कशामुळे ओळखली जाते जास्त, कोणत्या प्राण्यामुळे, तर ती एकशिंगी गेंडा तिथं मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळं रायनोज त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, त्यांच्यामुळं जास्त फोकसमध्ये ही पोबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी वारंवार असताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि ती कोणत्या राज्यामध्ये, आसाममध्ये आहे. मॉर्गन डिस्ट्रिक्ट जो आहे आसामचा भाग त्याच्यामध्ये असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि जर झूम आउट करून बघायचं झालं तर त्याच्यामध्ये मग आसामचं लोकेशन व्यवस्थितरित्या तुम्हाला समजेल की 7 सिस्टरचा जो आपला भाग आहे त्याच्यामध्ये आसामचं लोकेशन या पार्टमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते आपण बघण्याचा या मॅपच्या माध्यमातून प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे पाकिस्तानशी रिलेटेड. पाकिस्तानमध्ये महाराजा रणजित सिंग जे सिखांचे राजा होते ना, त्यांचा स्टॅच्यू, त्यांचा जो पुतळा आहे तो डिस्ट्रॉईड करण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळाला, विशेष करून लाहोर सिटीमध्ये. त्यामुळं मोठ्या प्रमाणात इंडियाकडून सुद्धा त्याचा निषेध करण्यात आला. आणि पाकिस्तान कुठंतरी अशा प्रकारच्या कारवाया रोखण्यामध्ये अयशस्वी ठरत आहे असं सुद्धा इंडियन ऑफिशियल्सकडून सांगण्यात आलं आपल्याला पाहावयास मिळालं. आता लाहोरमध्ये कसं काय महाराजा रणजित सिंगांचा पुतळा, तर लाहोर ही पंजाबचाच अगोदर प्रांत होता. पंजाब प्रांत त्यांना मानलं जातो. त्यामुळे तो सर्व लाहोरचा वगैरे भाग आहेत, तिथं मेजॉरिटी लोक ही शीख लोक राहत होते. त्यामुळं बऱ्याच प्रमाणात भगतसिंगांविषयी जर आपण बघितलं तर भगतसिंगांचं जे घर आहे ते लाहोरमध्येच असलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. लाहोर जेलमध्येच त्यांना फाशीची शिक्षा झालेली आपल्याला पाहावयास मिळाली होती. त्यामुळं मेजॉरिटी तिथं पहिल्यांदा शीखच होते. परंतु भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर शीख लोक तिथले जे आहे त्यांना भारतामध्ये मायग्रंट व्हावं लागलं, भारतामध्ये आपल्या मायदेशामध्ये यावं लागलं इथं. त्यामुळं बऱ्याच प्रमाणात सिम्बॉल्स जे आहेत सिखांचे असतील किंवा भारतीय बरेच सिम्बॉल्स महत्त्वाचे जे आहेत ते लाहोरमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात, पाकिस्तानमध्ये सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. आणि तिथं जो रणजित सिंगांचा पुतळा होता तो पुतळा पाकिस्तानी काही लोक आहेत त्यांच्याकडून डिस्ट्रॉईड करण्यात आला. TLP ऑर्गनायझेशन जी आहे त्याच्याकडून डिस्ट्रॉईड करण्यात आला, हे सांगणारी ही न्यूज असली आपल्याला पाहावयास मिळते. याच्या अगोदर मंदिराचं सुद्धा एक महालक्ष्मी मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, ते मंदिरसुद्धा डिस्ट्रॉईड काही दिवसापूर्वी केलं गेलं होतं काही पाकिस्तानी लोकांकडून. आणि त्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते. त्यामुळं मायनॉरिटी जी आहे तिथली, मायनॉरिटी कोण आहे तिथं तर हिंदू मायनॉरिटी. जसे आपल्यात मुस्लिम मायनॉरिटी आहे तसं तिकडे हिंदू मायनॉरिटी, आणि ती मायनॉरिटी जी आहे ती धोक्यात असलेली आपल्याला पाहावयास मिळते असल्या कृत्यांवरून पाकिस्तानमध्ये. याच्यामधून मग आता की पॉईंट काय घ्यायचा आहे तर महाराजा रणजित सिंगांविषयी त्यांचा कालखंड काय आहे, त्यांच्याविषयी विशेष इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हा एक की पॉईंट या न्यूजच्या अंतर्गत होऊ शकतो.
आणि दुसरा की पॉईंट काय आहे तर इंडिया पाकिस्तान रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. आणि तिसरा की पॉईंट आपला होऊ शकतो की पाकिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या काय आहे हे बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. आता मी पाकिस्तानचं लोकेशन तुम्हाला दाखवत नाही, तुम्ही मॅपवरती जाऊन बघा की पाकिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे. अफगाणिस्तानचं वगैरे आपण आता बघितलंच, त्यावेळेस पाकिस्तानचं बघितलं होतं, त्यामुळे आता पुन्हा तिथं जाऊन बघण्याची काय गरज वाटत नाही. पुढची न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते ती विशेष करून ओडिसाशी रिलेटेड आहे. ओडिसा गव्हर्नमेंट ओडिसी आयलँड आहे आणि हिराकूड रिझर्व्हर आहे ना त्याचं डेव्हलपमेंटची तयारी करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. ओडिसी आयलँड विशेष करून जे वाईल्ड कॅटल्स आहेत, वाईल्ड गायी आहेत, जंगली गायी आहेत, त्यांच्यासाठी विशेष करून डेव्हलप केलं जाणार आहे. त्याचबरोबर ही जो हिराकूड रिझर्व्हर जो आहे तो इको टुरिझमसाठी, म्हणजे तुम्ही टुरिझमसाठी जर जात असाल तर तुमच्यासाठी ते ओपन करण्यात आलेलं आहे असं ओडिसा गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे ओपन करण्यात येणार आहे हिराकूड रिझर्व्हर आणि तशा पद्धतीनं टुरिस्ट तिथं जास्त टुरिझम वाढवण्यासाठी त्याचं डेव्हलपमेंटसुद्धा करण्यात येणार आहे असं ओडिसा गव्हर्नमेंटकडून सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्यातला पहिला की पॉईंट काय तर ओडिसाचं लोकेशन व्यवस्थितरित्या इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि दुसरा की पॉईंट काय तर ओडिसी आयलँड नेमकं कुठं आहे आणि ओडिसा जो हिराकूड रिझर्व्हर आहे तो कुठं आहे त्याचं सुद्धा लोकेशन बघणं गरजेचं होऊन बसतं. मग ते सर्व आपण मॅपच्या माध्यमातून बघून घेऊयात. इथं आपण मॅपच्या माध्यमातून बघू शकतोय की हिराकूडचं लोकेशन कशा पद्धतीने आहे. ओडिसामध्ये विशेष करून महानदीवरती हिराकूड रिझर्व्हर प्रकल्प जो आहे, हिराकूड प्रकल्प जो आहे तो वसलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. इथं ओडिसा आहे आणि शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, त्याच्यामध्ये तेलंगणा आहे, त्याच्यामध्ये इकडे छत्तीसगड पाहाव्यास मिळते, इकडे झारखंड पाहाव्यास मिळते, इकडे वेस्ट बेंगॉल पाहाव्यास मिळते. आपल्याला ही शेजारील महत्त्वाची राज्य ओडिसाच्या असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि हिराकूड प्रकल्प कोणत्या रिव्हरवरती तर तो आहे महानदी रिव्हरवरती. आणि रिझर्व्हरचे काय फोटो बघायचे असेल तर त्याच्यावरून सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. ह्या काय इमेजेस आपण हिराकूड प्रकल्पाच्या इमेजेस काय बघू शकतोय. अशा प्रकारचा जो रिझर्व्हर आहे तो आपल्याला पाहाव्यास मिळतो आणि इंडियातला खूप महत्त्वाचा आणि खूप फेमस असणारा रिझर्व्हर हा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वारंवार न्यूजमध्ये असतो हा. त्यामुळं खरं तर आपल्याला इमेजेससुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे लोकेशन आपण ओडिसी आयलँडचं लोकेशन बघू शकतो आहे. अशा पद्धतीने ओडिसामध्ये विशेष करून चिल्का लेक जो आहे त्याच्यात जवळच याचं त्याच्यामध्येच लोकेशन आपल्याला चिल्का लेकमध्ये त्याचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. झूम आउट करून बघितलं तर ते आणखी जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला समजण्यास मदत होईल. इथं आपल्याला पाहाव्यास मिळते चिल्का लेक इथं दिलेलं आहे आणि चिल्का लेकमध्येच हा आयलँड असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणखी झूम केलं तर व्यवस्थितरित्या लोकेशन तुम्हाला समजून घेता येईल. आता तुम्हाला इंडियन मॅप टोटल पाहाव्यास मिळतो आहे. तिथं मग ओडिसा राज्यामध्ये त्याचं कशा पद्धतीनं लोकेशन आहे हे आपण या मॅपच्या माध्यमातून बघण्याचा इथं प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती वर्ल्ड पेजला USA पहिली न्यूज आहे. USA प्रेसिडेंट जे आहेत जो बायडन त्यांनी हे डिफेंड केलं आहे कशाबद्दल तर USA फोर्स आता अफगाणिस्तानमधून बाहेर पडली आणि त्याच्यामुळं विशेष करून त्यांच्यावरती USAवरती विशेष करून टीका काय होते तर तुम्ही अचानक फोर्स वापस घेतल्यामुळं खरं तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झालं. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा पाहाव्यास मिळाली, मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती पाहाव्यास मिळाली. आणि आत्ता जे अफगाणिस्तानी लोकांची जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असेल किंवा अफगाणिस्तानमध्ये असेल ही जी पळापळ पाहाव्यास मिळते, त्यांची जी फरफट पाहाव्यास मिळते त्याला USA जबाबदार आहे असं अनेक जगातील अनेक प्लेसवरून USAवरती टीका होत होती. परंतु जो बायडन यांनी सांगितले की आम्ही जी कृती केली आहे ती अतिशय योग्य आहे आणि ते करणं गरजेचं होतं. अशा प्रकारचं वक्तव्य USAचे प्रेसिडेंट जो बायडन यांनी केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. त्याच्यामुळे याच्यातून इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून की पॉईंट काय निघू शकतो तर इंडिया USAचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याचा अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. त्याचबरोबर दुसरी जी न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड आहे आणि सेम वक्तव्य चायना करताना पाहाव्यास मिळते. कुणाबद्दल USA बद्दल. म्हणजेच काय तर USAनं अचानक हॅस्टी
पुल आउट म्हटलं गेलं इथं. म्हणजे अचानक त्यांनी फोर्स पुल आउट केल्यामुळं, फोर्स काढून घेतल्यामुळं अफगाणिस्तानमध्ये जी आत्ताची सिच्युएशन निर्माण झालेली आहे ती झालेली आहे. म्हणजे पूर्णतः कारणीभूत त्या सिच्युएशनला कोण आहे, तर USA कारणीभूत आहे असं चायनीज ऑफिशियल जे आहे वांग वी यांनी म्हटलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं त्याच्यातून इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला काय पॉईंट निघू शकतोय, तर इंडिया चायना रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढं एका महत्त्वाच्या पर्सनॅलिटीविषयी बोललं गेलं आहे. ही पर्सनॅलिटी आहे माकी काझी नावाची पर्सनॅलिटी आहे. यांची डेथ जपानमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळाली आणि विशेष करून हे गॉडफादर ऑफ सुडोकू जे तुम्ही सोडवताय ना त्याचे हे गॉडफादर मानले जातात. वेगवेगळ्या न्यूजपेपर्समध्ये वगैरे सुडोकू येत असतात, पझल्स येत असतात वेगवेगळ्या. त्याचे गॉडफादर म्हणजे उद्गाते यांना मानलं जात होतं, म्हणजे मानलं जाते यांच्याकडूनच त्याची निर्मिती, तशा प्रकारच्या सुडोकूंची पझल्सची निर्मिती केली गेली होती आणि त्यांची डेथ जपानमध्ये झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. माकी काझी हे त्यांचं नाव आहे. या पर्सनॅलिटीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. याच्यावरती कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ही न्यूज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इथं आपल्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आपण महत्त्वाचे एडिटोरियल कोणकोणते आहेत आजच्या न्यूजपेपरला ते डिस्कस करण्यास सुरुवात करूया. आपलं जे पहिलं महत्त्वाचं आर्टिकल आहे ना, ते पहिलं महत्त्वाचं आर्टिकल अफगाणिस्तानच्या सिच्युएशनवर असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये वेगळा अँगल काय सांगितलं की त्याचे इंडियावरती सुद्धा पडसाद उमटणार आहेत भविष्यामध्ये, असं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. जे काही या आर्टिकलमध्ये सांगितलं ना ते आपण मॅपच्या माध्यमातून समजावून घेऊया, म्हणजे तुम्हाला टोटल आणि खूप सोप्या पद्धतीनं समजून घेता येईल. तर ते मॅपच्या माध्यमातून हे जे टोटल आर्टिकल आहे ते आपण समजावून घेऊयात. आता या आर्टिकलमध्ये विशेष करून अफगाणिस्तानविषयी बोलले गेले. इथं अफगाणिस्तान आपल्याला पाहाव्यास मिळतं आणि या अफगाणिस्तानची पहिल्यांदा आत्ता कशामुळे अफगाणिस्तान जास्त न्यूजमध्ये, तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली, तालिबाननं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे, त्याच्यामुळे जास्त अफगाणिस्तान न्यूजमध्ये जास्त तिथं पळापळी लोकांची चालली आहे, जास्त लोकांचा हाल आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ही सिच्युएशन का निर्माण झाली, तर USAनं तिथली जी ट्रूप्स होती USAची ती वापस घेतलेली आहे आणि त्यामुळं काय झालं, तर डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट जे अफगाणिस्तानचं होतं ते कमजोर झालं. त्यांची जी फोर्स आहे ती तेवढी डेव्हलप नव्हती. त्याचा फायदा तालिबाननं घेतला आणि तालिबाननं आता शस्त्राच्या जोरावरती अफगाणिस्तानमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं आणि त्याच्यामुळं ते जे प्रेसिडेंट होते अफगाणिस्तानचे अशरफ गनी यांना अफगाणिस्तान सोडावा लागलेला सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. समजते तुम्हाला. मग ही सिच्युएशन निर्माण का झाली, तर त्याच्यासाठी आपल्याला तालिबानची हिस्ट्री बघणं खरं तर गरजेचं आहे. आजपासून 20 वर्षांपूर्वीचा जर इतिहास आपण बघितला तर 20 वर्षांपूर्वी तालिबान्यांचंच गव्हर्नमेंट अफगाणिस्तानमध्ये होतं. म्हणजे तालिबानीच जे होते ना ते अफगाणिस्तानमध्ये वरती राज्य करत होते. परंतु त्यांना पायउतार का व्हावं लागलं, तर ते जास्त करून काय करायचे, तर आतंकवादी कारवायांना सहकार्य द्यायचे, आतंकवादी संघटनांना सहकार्य करण्याचं कार्य करायचे. त्यामुळे जगाला ऑब्वियस आहे, जगाला त्याचा खूप त्रास सहन करावा लागायचा. ही एक पहिली गोष्ट होती. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होती, तर दुसरं महत्त्वाचं हे होतं की स्त्रियांना तिथं खूप कमी दर्जा दिला जात होता, खूप तुच्छ स्त्रियांना दर्जा दिला जात होता. म्हणजे स्त्रियांनी बाहेर फिरायचं नाही आहे, सिनेमा हॉलमध्ये त्यांना अलाउड केलं जात नव्हतं, एज्युकेशन त्यांना लिमिटेडच अलाउड केलं जात होतं, कोणत्याही प्रकारचे सर्व्हिस त्यांनी करायची नाही. कोणत्याही प्रकारे जर त्यांच्या घरातला कोणता पुरुष त्यांच्यासोबत नसेल तर त्यांना घराच्या बाहेरसुद्धा पडता येत नव्हतं. अशी सिच्युएशन 20 वर्षांपूर्वी तालिबाननं तिथं बनवून ठेवली होती. म्हणजे खूप अन्यायकारक प्रशासन त्यांचं 20 वर्षांपूर्वी पाहाव्यास मिळालं होतं. मग आता 20 वर्षांपूर्वीचा विचार केला आपण, तर 20 वर्षांपूर्वी मग त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट्सनं हस्तक्षेप केला आणि त्या हस्तक्षेपातून काय झालं, तर तालिबानला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यांचं जवळजवळ सत्ता जी होती ती USAच्या फोर्सनी किंवा USAनं म्हणूया आपण ती उद्ध्वस्त केली आणि तिथं डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची स्थापना झाली आणि त्याच डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटचे प्रेसिडेंट अशरफ गनी होते, हे आपण आता बघितलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल USAला याच्यामध्ये हस्तक्षेप करायची काय गरज होती, तर USAला गरज होती कारण 9/11 झाला होता. 9/11 मध्ये लादेनकडून मोठ्या प्रमाणात USAवरती 2 विमानांकडून आघात करण्यात आला होता आणि जे त्यांची एक महत्त्वाची शेअर मार्केटची बिल्डिंग आहे ती पाडण्यात आली होती. त्याच्यामध्ये अनेक लोकांना युनायटेड स्टेट्सच्या अनेक लोकांना जीव गमावा लागला होता आणि
जो लादेन होता ना त्याला सहकार्य करायचं काम कुणी केलं होतं तर अफगाणिस्ताननं केलं होतं. अफगाणिस्तानमध्ये त्यावेळेस कुणाचं सरकार होतं तालिबानचं सरकार होतं आणि तालिबान जे आहे ना ते ऑबियस आहे अतिरेकी कारवायांना जास्त सहकार्य करत होतं आणि त्यामुळं लादेनला सुद्धा त्यांचं सहकार्य असलेलं पाहाव्यास मिळालं. त्यामुळे युनायटेड स्टेट जे अमेरिका आहे त्यांनी ठरवलं की इथलं जे तालिबानचं सरकार आहे ते लवकर आपल्याला नेस्तनाबूत करणं गरजेचं आहे, नसेल तर ही भविष्यामध्ये जास्त आपल्याला डोकेदुखी सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळं युनायटेड स्टेटनं अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप केला सॉरी आणि तिथं स्वतःची ट्रूप डिप्लॉय केली गेली होती. गेल्या 20 वर्षांपासून तिथं पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर तालिबानचं गव्हर्नमेंट जे आहे त्यांना पायउतार होण्यास भाग पाडलं, ही पहिली गोष्ट. आणि त्यानंतर काय केलं तर त्यानंतर त्यांनी स्वतःची ट्रूप तिथं डिप्लॉय केली गेली, स्वतःची आर्मी त्यांनी तिथं डिप्लॉय केली गेली USA कडून. आणि त्या आर्मीचं कार्य काय होतं तर नवीन डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटची स्थापना झाली आहे ना त्याच गव्हर्नमेंटला प्रोटेक्ट करणं, तिथल्या लोकांना प्रोटेक्ट करणं. कुणापासून तर तालिबानी लोकांपासून. समजते तुम्हाला? ते कार्य करण्याचं काम जे होतं ते युनायटेड स्टेटची आर्मी तिथं अफगाणिस्तानमध्ये करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. मग त्याच्यामध्ये त्यानंतर काय झालं, अफगाणिस्तानमध्ये युनायटेड स्टेटचा जो खर्च आर्मीवर होत होता ना त्याच्यावरून युनायटेड स्टेटमध्ये सुद्धा लोक प्रोटेस्ट करायला लागली. आपण अफगाणिस्तानवरती एवढा खर्च करायला नाही पाहिजे, आम्ही जो टॅक्स देतोय त्यातला बराच खर्च अफगाणिस्तानी लोकांवर होतोय, अफगाणिस्तानमधले असलेल्या आपल्या आर्मीवर होतोय, असं सुद्धा वारंवार मोर्चे सुद्धा निघालेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते युनायटेड स्टेटमध्ये. त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटमध्ये काय झालं तर हा निर्णय घेण्यात आला की अफगाणिस्तानमधली जी USAची ट्रूप्स आहे ती वापस मायदेशी परत घेण्यात येतील. समजते? आणि त्याच निर्णयाची अंमलबजावणी जो बायडन गव्हर्नमेंट जे आता आहे ना त्यांनी केलेली आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्यांची जी जवळजवळ पूर्ण ट्रूप्स जी आहे ती तिथनं बाहेर म्हणजे मायदेशी परत घेण्यात आली. आणि त्याचा फायदा कुणाला झाला? मग त्याचा फायदा ऑबियस आहे तालिबानला झाला. आणि तालिबान पुन्हा एकदा ॲक्टिवेट झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि तालिबानांनी परत जसजशी USAची आर्मी तिथून बाहेर निघते तसतसं अफगाणिस्तानवरती अटॅक करण्यास, इंटरनल अटॅक करण्यास सुरुवात झाली. एक एक प्रोव्हिन्स त्यांनी काबीज करण्यास सुरुवात केली. आणि अशा प्रकारे आता त्यांनी काय केलं तर टोटल अफगाणिस्तानवरती स्वतःचा कंट्रोल प्रस्थापित केलेला आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि आता ह्याच्यामध्ये इंटरफेअर करणार USA हे पहिलं स्टेट नाही आहे, USA हे पहिला देश नाही की अफगाणिस्तानमध्ये इंटरफेअर करणारा. रशियासुद्धा त्याच्यामध्ये होता. रशियानं USAच्या अगोदर अफगाणिस्तानमध्ये इंटरफेअर केलं तर टेररिस्ट ॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी. आणि 1990मध्ये रशियाला अफगाणिस्तान सोडावा लागला होता. जसा आता USAनं अफगाणिस्तान सोडून दिलं आहे ना तशाच पद्धतीनं रशियानं 1990मध्ये अफगाणिस्तान सोडून दिला होता रशियाच्या आर्मीनं. समजते तुम्हाला? पण रशियानं ज्यावेळेस अफगाणिस्तान सोडला होता ना त्यावेळेस जी लोकांची परिस्थिती अफगाणिस्तानमधल्या होती ती आत्तापेक्षा चांगली होती असं सुद्धा अनेक माध्यमातून बोललं जाताना आपल्याला पाहाव्यास मिळते. या आर्टिकलमध्ये असं सुद्धा एक अँगल सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. बरोबर आहे? ही झाली ढोबळमानानं हिस्ट्री की हिस्ट्रीमध्ये नेमकं तालिबान्यांसोबत काय काय झाले, अफगाणिस्तानमध्ये हिस्ट्रीमध्ये नेमकं काय काय झाले हे आपण बघितलं. त्याच्यामध्ये रशिया कसा स्टेक होल्डर होता, त्याच्यामध्ये USA आतापर्यंत कसा स्टेक होल्डर होता आणि त्याच्यामधून मग पुन्हा एकदा तालिबान पुन्हा एकदा कसं काय शक्तिशाली झालं आणि डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटला तिथं क्विट करावं लागलं, अशरफ गनींना देश सोडावं लागला, हे तुम्हाला मी समजावून सांगितलं. आता वेगवेगळ्या शेजारील कंट्रीवरती त्याचा प्रभाव पडणार आहे, वेगवेगळ्या शेजारील देशांवरती त्याचा प्रभाव पडणार आहे, नवीन तालिबान गव्हर्नमेंट येणार आहे त्याचा. बरोबर आहे? आणि एकंदरीत जगावरतीच त्याचे परिणाम होताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. ते कसे काय? मग आता अफगाणिस्तानमध्ये आता जे गव्हर्नमेंट येणार आहे ते तालिबानी गव्हर्नमेंट आहे. बरोबर आहे? आणि त्याची जर हिस्ट्री तुम्ही बघितली ना तर हिस्ट्री आहे धार्मिक कट्टरतावाद हे जास्त फॉलो करतात आणि टेररिस्ट ॲक्टिव्हिटींना जास्त सहकार्य करण्याचं कार्य करतात. बरोबर आहे? आणि विशेष करून सिरियासोबत जर यांचे संबंध बघितले तर आता सिरिया आणि अफगाणिस्तान असेल किंवा सिरिया आणि इतर कंट्री जे इथले आहेत यांच्यामध्ये शिया सुन्नीचा जास्त वाद चालू असतो आणि शिया मुस्लिम सिरियामध्ये जास्त मेजॉरिटीमध्ये राहतात आणि इतर कंट्री ज्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच कंट्रीमध्ये सुन्नी जे आहेत सुन्नी मुस्लिम ते जास्त मेजॉरिटी असलेल्या पाहाव्यास मिळते. आणि शिया मुस्लिम आणि सुन्नी मुस्लिम यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठा वाद असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय वारंवार. समजते? मुस्लिमांमध्ये सुद्धा महत्त्वाचे 2 प्रकारचे पंथ म्हणू शकतो आपण
ते आहेत शिया मुस्लिम आणि सुन्नी मुस्लिम, आणि त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद चालू असतो. त्यामुळं सिरियाला सुद्धा भविष्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान गव्हर्नमेंट येणं याचे निगेटिव्ह परिणाम भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर तशी सिच्युएशन इंडियासोबत सुद्धा आहे, कारण इंडियामध्ये हिंदू मेजॉरिटी आहे आणि ऑब्वियस आहे इस्लामिक कट्टरवाद तालिबान फॉलो करत असल्यामुळं या अफगाणिस्तानमध्ये अकॉमोडेशन मिळवणं किंवा स्वतःची एम्बेसी प्रस्थापित करणं, स्वतःचा व्यापार प्रस्थापित करणं, अफगाणिस्तानमध्ये चांगल्या प्रकारचे संबंध डेव्हलप करणं इंडियाला भविष्यामध्ये अवघड जाऊ शकतं. कारण का तर या दोघांची आयडिओलॉजी वेगवेगळी आहे, मेजॉरिटी लोकांचे तिथल्या वेगवेगळे आहे. त्यामुळं यांच्यामध्ये भविष्यामध्ये जे संबंध आहेत ते तणावाचेच राहतील असं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळते. आणि त्याचबरोबर मग याचा फायदा कोणाकोणाला होईल तर बाकी ज्या इतर कंट्रीज आहेत ना, त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, चायना आहे, थोड्या बहुत प्रमाणात रशियासुद्धा आहे, यांना याचे काय वाईट परिणाम तर भोगावे लागणार नाहीत, उलट चांगलेच परिणाम भोगावे लागतील असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. समजते तुम्हाला? आता वारंवार चायनाचे आणि पाकिस्तानचे संबंध चांगले असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते, बरोबर आहे. आणि चायना जे आहे ना, ती इंडियाला विरोध करणाऱ्या प्रत्येक कंट्रीसोबत चायनाचे थोड्या बहुत प्रमाणात चांगलेच संबंध असलेले वारंवार आपण बघितले आहेत. त्यामुळे ऑब्वियस आहे भविष्यामध्ये सुद्धा चायनाचे संबंध जे आहे ते अफगाणिस्तानसोबत खूप चांगले डेव्हलप झालेले आपल्याला पाहावेच मिळतील. समजते तुम्हाला? आणि त्यामुळे ह्या ज्या 3 कंट्रीज आहेत, विशेष करून पाकिस्तान आहे, चायना आहे आणि अफगाणिस्तान आहे, या 3 कंट्री भारताच्या विरोधात भविष्यामध्ये एकवटू शकतात कोणत्याही परिस्थितीत. जर भारताचा संघर्ष या 3पैकी कोणत्याही कंट्रीशी सुरू झाला तर इंटरनलरित्या या कंट्री एकत्र असताना आपल्याला पाहाव्यास मिळेल असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी जरी कंट्री इस्लामिक कंट्री जरी असल्या, इस्लामिक बहुसंख्य लोक जरी बाकी कंट्रीत असतील, तरीसुद्धा अफगाणिस्तानचं या तालिबान्यांचा यांनासुद्धा थोड्या बहुत प्रमाणात त्रास सहन करावा लागेल असं सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजतोय? आणि दुसरा एक अँगल काय सांगितलं की जगातल्या एकंदरीत सर्वच कंट्रीला याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास कदाचित सहन करावा लागू शकतो, कारण जगामध्ये जिथं जिथं टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज होतील त्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीला भविष्यामध्ये तालिबानचा सपोर्ट असलेला आपल्याला पाहाव्यास मिळू शकतो असा सुद्धा एक वेगळा अँगल या आर्टिकलमध्ये सांगितलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजतं तुम्हाला? एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं करून सांगितले. त्याच्यामुळं खरं तर तुम्हाला मॅपच्या माध्यमातून समजावून सांगणं गरजेचं होतं. त्यामुळं मी तुम्हाला मॅपच्या माध्यमातून समजावून सांगितलं आहे, कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रीत स्टेक होल्डर आहेत. त्यामुळं ते आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे की महत्त्वाच्या कंट्रीज त्याच्यामध्ये स्टेक होल्डर काय आहेत, आणि त्याच्याबरोबरच त्याचं लोकेशन जर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला ना, तर मग तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी एक इमेज क्रिएट होऊन जाते. त्यामुळं तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये ते जाण्यासाठी मदत होतं. त्याच्यामुळं अशा पद्धतीने मी तुम्हाला हे समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूयात आता आपण. बाकी काय विशेष आर्टिकल अशी नाही आहेत. बाकी आर्टिकलचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये विशेष आर्टिकल आपल्याला पाहाव्यास मिळत नाहीत. परंतु हे जे दुसऱ्या पेजवरती हे जे 2 आर्टिकल दिलेले आहेत ना, त्याच्यामध्ये थोडंसं पहिल्या आर्टिकलमध्ये बोललं गेले पार्टिशन्सच्या पिरियड, जो 1947ला आपला देश स्वतंत्र झाला ना, आणि त्याच्या वेळेस जे पार्टिशन झालं इंडिया पाकिस्तानचं, आणि तो पार्टिशनचा पिरियड असू द्या किंवा 1905चं जे पार्टिशन बंगालचं, ज्याला आपण पार्टिशन पिरियडसुद्धा म्हणतो, फाळणी बंगालची फाळणी केली गेली होती, कर्जन होता त्यावेळेस व्हॉइसरॉय, तो सुद्धा पिरियड आपण याच्या माध्यमातून अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, हिस्ट्री बघत असताना आपण पार्टिशनचा पिरियड जो आहे तो व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्री करणार आहात त्यावेळेस तुमच्या नजरेस हे पडणारच आहे. त्यामुळं त्यावेळेस हा जो पिरियड आहे ना, तो जास्त परफेक्ट करून ठेवणं गरजेचं आहे. हे जे इंडिया पाकिस्तान फाळणी जे आहे ना, त्याच्यावरती या आर्टिकलमध्ये विशेष करून बोलले. परंतु त्याच्याबरोबरच माझ्या दृष्टीतून 1905चा जो पिरियड आहे त्याचासुद्धा व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं या आर्टिकलच्या अंतर्गत. बाकी या आर्टिकलमध्ये वेगळा अभ्यासण्याची आपल्याला काही गरज नाही. ज्यावेळेस मॉडर्न हिस्ट्रीचा तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस तुमचं ते परफेक्ट होऊन जाईलच. पुढचं जे आईन्स्टाईन सेंचुरीविषयी बोललं गेलं, आईन्स्टाईन सेंचुरी म्हणजे आईन्स्टाईन ज्या सेंचुरीमध्ये ज्या शतकामध्ये जन्माला आले होते ना, त्याच्याविषयी बोललं गेले. त्या शतकामध्ये विशेष करून कशाचे महत्त्वाचे शोध लागले, आणि त्याच्यामध्ये विशेष करून थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा इथं उल्लेख आलेला आहे. त्यामुळं या आर्टिकलमधून आपल्याला जर काय घ्यायचं असेल महत्त्वाचं, तर थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा अभ्यास करून आपण ठेवणं गरजेचं होऊन बसतं या आर्टिकलच्या माध्यमातून. तेवढं बघून ठेवा तुम्ही, म्हणजे
ह्या आर्टिकलचा महत्त्वाचा गाभा तुम्हाला समजला असं होऊन जाईल. समजते तुम्हाला. बाकी याच्यामध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बघण्याची आपल्याला काही गरज नाही एवढं सर्च लेवलला, आणि लेक्चर पण खूप मोठं होऊन जाईल. त्यामुळं हे काय डिटेलमध्ये बघण्याची गरज नाही. आजचं महत्त्वाचं आर्टिकल आपल्याला अफगाणिस्तानवर येतो, तालिबानची एक ढोबळमानाने हिस्ट्री आणि ते मॅपच्या माध्यमातून समजावून सांगणं गरजेचं होतं. त्यामुळे त्या आर्टिकलला मी जास्त टाईम देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, जेणेकरून सर्व ज्या गोष्टी अफगाणिस्तानशी रिलेटेड आहेत त्या व्यवस्थितरित्या समजून घेता याव्यात याच्यासाठी. इथं आपले महत्त्वाचे आर्टिकल समाप्त होत आहेत आणि आजचा आपला द हिंदू समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला याचा फायदा होत असेल तर प्लीज कमेंट करत जा, जेणेकरून मला त्या कमेंटवरून समजतं की मी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे, किती विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे. आणि तुमच्या काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वेळोवेळी विचारत जा, जेणेकरून त्याच्यानुसार जर मला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यावी लागली तर मी देऊ शकेन. त्याच्यासाठी तुमच्या क्वेरीज येणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी कमेंट्स करणं गरजेचं आहे. त्यामुळं कमेंट्स केल्यामुळे दुसरं एक प्रोत्साहन माझ्यासाठी काय आहे की मी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे, किती विद्यार्थ्यांना माझा फायदा होतो आहे, हे एक माझ्यासाठी प्रोत्साहन आहे. आणि ते तुम्ही कमेंट केल्या तर त्याच्यामधून मला समजू शकतं. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुपसुद्धा मी वेगळा फाउंड केला आहे क्वेश्चनवरती डिस्कस करण्यासाठी वगैरे. त्यामुळे तुम्ही तो ग्रुप पण जॉईन करा, टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा आणि सर्व विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.